नमस्कार मैत्रिणींनो, मी मयुरा नाईकनवरे. आता आज आपण भरली भेंडी करणार आहोत. तर त्यासाठी मी अद्रक लसूण घेतलं आहे. 1 इंच अद्रकचा तुकडा घेतला आहे, थोडासा बारीक वाटून. आणि लसूण घेतला आहे 1 गड्डा, तो पण वाटला आहे. माझ्या मिक्सरमध्ये वाटला जात नाही, आबडधोबड होतो. मग बारीक वाटण्यासाठी म्हणून मी थोडंसं आधी वरवट्ट्यात वाटून घेतलेलं आहे. ही थोडीशी कोथिंबीर आहे, कोथिंबीर घालते. आता हे आपण 1 टमाटर पण घालूया. भरली भेंडी करतोय आपण, थोडीशी वेगळी पद्धत आहे, पण बघा चव छान लागते. आता आपण मिक्सरला वाटून घेऊया. बघा आता हे वाटून झालेलं आहे. आता आपण थोडंसं, मी 2 चमचे बेसन पीठ घेतले. आता हे थोडंसं तेलावर भाजून घेऊया. आता हे छानपैकी भाजून घेऊया आपण. हे भाजून झाले की ह्याच्यात तेल घालून भेंडी पण भाजून घेऊया. प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी वेगळी असते. भरली भेंडी कोण शेंगाचं कूट घालून करतं, कोण खोबरं घालून करतं. मी बेसन घालून करणार आहे. आता हे भाजून झालंय, ह्याचा वास छान यायला लागलाय. काढून घेते मी. त्याच्यातच मी तेल घातले भेंडी तळून काढण्यासाठी. बेसन मंद आचेवरच भाजून घ्या छानपैकी, मग करपणार नाही. मी माझं बेसन भाजून झाल्यावर भेंडी टाकलेली.
बघा भेंडी भाजून झाली, मी काढून घेते. छानपैकी तळली गेली भेंडी. आता आपण हे सर्व भेंडी तळून घेऊया. हे पाव किलोच्या वर आहे भेंडी. आता त्याच कढईत मी तेल घातले. हे आपले छानपैकी तळून झालेत बघा. थोडंसं हात लावून बघायचं शिजलेत का. शिजलेत छानपैकी, तेलामध्ये तळल्यामुळं मऊ झालेत. तर आपण हे अद्रक, लसूण, टमाटा, कोथिंबीर वाटलेलं वाटण आहे. हे वाटण आता त्याच्यामध्ये तेलात घालूया. सकाळची वेळ आहे, मुलाला जायला उशीर होत आहे म्हणून पटपट करते मी. त्याला तेलात तळून घ्या. या मिश्रणाला चांगलं पाणी आटेपर्यंत टमाट्याचं. ह्याच्यातच आपण भाजलेलं बेसन घालूया. हा घरचा काळा मसाला आहे. आम्ही काळा तिखट म्हणतो त्याला, कांदा लसूणचा म्हणतात ते. तो वेगळा आहे, पण आमच्या सोलापुरात की ह्याला काळा मसाला म्हणतात किंवा काळा तिखट म्हणतात. हे बी करण्याची एक दिवशी तुम्हाला पद्धत दाखवेन मी, काळा मसाला कसा करायचा तो. भेंडी घालून घेऊया आपण. चवीपुरतं मीठ घालू. आता ही छानपैकी भेंडीला लावून घ्यायचं. काळा मसाला घातला की किंवा काळी चटणी घातली की सोलापूरची, दुसरा कुठलाही मसाला घालण्याची गरज नाही आहे त्याच्यामध्ये. एवढं छान लागतं. ना धनिया जिरे पावडर वगैरे काही लागत नाही किंवा गरम मसाला लागत नाही.
ह्याच्यामध्ये सगळं, ह्या काळ्या मसाल्यामध्ये सगळं असतं ऑलरेडी. धने, जिरे, काळे मिरे, लवंग, दालचिनी सगळं 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 असतं ह्या काळ्या मसाल्यामध्ये. त्याच्यामुळं एक्स्ट्राचं काही सामान घालायची गरज नाही आहे. हे असं छान लागतं. तुम्ही एकदा करून बघा, किती छान लागतं. जर कुणाला जर काळा मसाला नसेल कुणाजवळ जर, तर त्याने गरम मसाला थोडासा टाकावा आणि लाल तिखट घातलं तर नॉर्मल चालेल, छानच लागतं. आणि थोडंसं खोबरं वाटून टाका मग त्याच्यामध्ये. आपण जो वाटलेला वाटण होतं ना, त्याच्यात थोडंसं खोबरं घाला, म्हणजे त्याची एक चव वेगळीच लागते ह्याच्यामध्ये. हे माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.